प्रमाणावर गाजतोय, परंतु गेल्या 10 वर्षापासून हा प्रश्न काही सुटत नाहीये. गेल्या अनेक आंदोलनं या रस्त्यांसाठी जळगाव फर्स्ट असेल किंवा अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून घेण्यात आलेले होते. अनेक विविध राजकीय पक्षांनी या संदर्भात आंदोलन घेतलेले होते. त्यानंतर काही कालावधीनंतर आता 10 वर्षांनंतर त्याच्या निविदा कॉल झालेल्या होत्या. दिनांक 20 जुलैला याची निविदा समांतर रस्त्याच्या संदर्भातली निविदा राज्याच्या PWD विभाग म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मागवण्यात आल्या. 20 तारखेला त्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आणि 29ला ते निविदा सादर करण्या 29 जुलैला त्या निविदा सादर करण्याची शेवटचा दिवस होता आणि 30 तारखेला पहिला लिफाफा म्हणजे 30 जुलैला पहिला लिफाफा आपल्याला त्या विभागाला ओपन करायचा होता. परंतु जर तुम्ही बघत असाल तर माझ्या माहितीप्रमाणे आज 1 सप्टेंबर आहे. मग समांतर रस्त्याचा प्रश्न इतका गंभीर असताना, रोज तिथं ऍक्सिडेंटची मालिका सुरू असताना, लोकांचे जीव जात असताना सुद्धा एक महिना निविदा का ओपन होत नाही, हा माझा पहिला प्रश्न या शहराच्या लोकप्रिय आमदार राजमामा भोळेंना आहे. की जर 30 जुलैला ही निविदा ओपन करायची होती तर आज 1 सप्टेंबर आहे. मग कशासाठी फार्स लावलाय? कलेक्टरकडे मिटिंग घ्यायची आणि बैठक बोलू कशासाठी? जर निविदा धारकांनी त्या ठिकाणी निविदा भरलेले आहे, टेंडर भरलेले आहे, कॉन्ट्रॅक्टरांनी, महिना उलटून गेला, लोक मरताय तरी सुद्धा निविदा ओपन होत नाही. याचं कारण हे आहे की आपल्या बगल बच्च्यांना, जे आपले पाळीव जे बगल बच्चे आहे त्यांना निविदा देण्यास, त्यांना टेंडर देण्यासाठी हा सर्व घाट घातला जातोय आणि लोक मरो जगो याची तमा कुठल्याही पद्धतीने करण्यासाठी सत्ताधारी विचार करत नाहीये. माझं त्यांना एकच म्हणणं आहे की जर एक महिना या पद्धतीने निविदा ओपन होणार नसतील आणि शासकीय अधिकारी जर ते ओपन करण्याचे बाजूने असतील आणि वरतून जर मंत्र्यांकडून फोन येत असतील की ओपन करू नका, काय कारण आहे की का ओपन होत नाहीये? 30 जुलैला जी निविदा ओपन झाली पाहिजे होती ती आज 1 सप्टेंबर आली तरी ओपन होत नाहीये, काय कारण आहे? जर तुम्ही हे काम वेळेत केले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. म्हणजे लोकांच्या जीवन मरणाशी यांना काही घेणं देणं नाहीये, यांना त्यांचा मलिदा लाटायचा आहे. जळगाव शहराचा सर्वात करप्टेड आमदार म्हणून राजमामा भोळे यांचं नाव लौकिक झालेलं आहे. म्हणजे सुरेश दादाच्या नावाला अक्षरशः काळीमा या माणसाने पुसलेली आहे. याला लोकांच्या या माणसाला लोकांच्या जीवन मरणाशी घेणं देणं नाही. माझा प्रश्न आहे की त्यांनी 1 महिना निविदा का ओपन करू दिल्या नाही? म्हणजे 2 महिने निविदा ओपन होऊन देणार नाही. उद्याही ऑफिस चालू होतील, उद्या तुम्ही सर्व इथून जा, तिथं ते टेंडर बघा, उद्याच्या उद्या ओपन करा. महिनाभर आपल्या बगल बच्च्यांना निविदा देण्यासाठी, टेंडर देण्यासाठी, त्यांच्यातून टक्केवारी खाण्यासाठी हा सर्व घाट रचला जातोय. म्हणून अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला समांतर रस्ता ह्या मार्गी लागावा हीच आमची मागणी असते आणि यामध्ये कुठलंही राजकारण नाही. मी जे सांगतो हे ऑन रेकॉर्ड आहे की निविदा कधी बोलवल्या, निविदा ओपन करण्याची तारीख काय होती, हे सर्व पेपरवर आहे, हे सर्व लिगल आहे, त्यात कुठलेही आरोप नाही. माझं एकच म्हणणं आहे, मग महिनाभर काय केलं नाही? म्हणजे रोज मागील 3 दिवसात 3 ऍक्सिडेंट झाले, याला जबाबदार कोण? तर या सर्व घटनेचा विचार करून जर तुम्हाला विकासाची बाजू एका बाजूने तुम्ही मांडता की आपल्याला सर्वांना मिळून विकास, आम्ही आहे ना तुमच्यासोबत, मग एक महिना जर तुम्ही टेंडर ओपन होऊ देणार नाही, हे कशासाठी आहे? असा माझा या संदर्भातला एक प्रश्न आहे. हो बोला. म्हणजे आता तुम्ही 15% घेताय, पण काही अपघात झाल्यावरच पुढाऱ्यांना राग येते. हा एक विषयाच्या आधी कधी म्हणजे तुम्ही घेतला नाही किंवा त्यांनी घेतला, नेमकं असं का होतं? या संदर्भात अनेक वेळा मी तेच सांगितलं, या संदर्भात अनेक वेळा आंदोलनं झालेली आहेत, अनेक वेळा मोर्चे निघालेले आहेत. मग आम्ही 10 वर्षापासून जर आमदार राहू तर जर शहराचा ज्वलंत प्रश्न तो आहे तर त्याकडे आपलं लक्ष का वेधलं गेलं नाही? विरोधक म्हणून तुम्ही पण आता बोलताय, आधी जेव्हा अपघात झाल्यानंतर नाही, आमच्यातर्फे बंटी जोशींनी, आमचे जे गटनेते होते शिवसेनेचे बंटी जोशी यांनी वारंवार आंदोलनं या संदर्भात केलेली आहे आणि आपल्या स्थानिक वर्तमानपत्र असतील किंवा प्रसार माध्यमे असतील यांच्या माध्यमातून सुद्धा ते दाखवण्यात आलेली आहे. त्यांनी या संदर्भात खूप काही प्रयत्न, मोर्चे, आंदोलनं केलेली आहेत.
मुदत 1 महिना होती का किती होती? अल्पमुदतीची होती का कसं होतं? नाही, आता त्यामध्ये काय झालंय, टेंडर आलेले आहे. त्यांनी निविदा कॉल केल्या, टेंडर आलेले आहेत, पण ते टेंडरच ओपन होऊ देत नाहीये. मग कशासाठी ओपन होऊ देत नाहीये? का ओपन होऊ देत नाही? होऊ द्या ना, ज्याला मिळेल. तुमची ऑनलाईन पद्धत आहे ना, टेंडर ई टेंडर मागवलेले आहे. ई टेंडर ज्या पद्धतीने मागवले त्या पद्धतीने निविदा आलेले आहे, ओपन करा आणि पटापट कामाला सुरुवात करा. आणि 300 स्क्वेअर फुटाच्या संदर्भात हे दिलेलं होतं. यांचा जाहीरनामा आहे. 2018ला यांनी जळगाव शहर महानगरपालिकेसाठी एक जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता. त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं, सूट मालमत्ता करात हा भारतीय जनता पार्टीचा तत्कालीन जाहीरनामा आहे 2008. ठीक आहे, यांच्याकडे 2.5 वर्ष सत्ता होती. आमच्या ताई 1.5 वर्ष साधारणतः महापौर होत्या. परंतु या ज्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं आहे, राज्य शासनाच्या परवानगीने शहरात असलेल्या 300 स्क्वेअर फूट कार्पेट एरियाच्या मालमत्ता घरपट्टीतून सवलतीसाठी प्रयत्न करण्यात येतील. बरं, यांनी 2.5 वर्षात एकही ठराव तसा घेतला नाही. आम्ही हा ठराव घेतला साधारणतः 23 ऑगस्ट 2023ला, विषय क्रमांक 22, ठराव क्रमांक 1242. यामध्ये त्यावेळेची तत्कालीन बॉडीने हा ठराव मांडला, परंतु भारतीय जनता पार्टीच्या काही सदस्यांनी त्यामध्ये विचारलं की हे आपल्याला करता येणार नाही. मी जेव्हा हा जाहीरनामा सभागृहात दाखवला की हा भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा आहे आणि याच्यामध्ये असं स्पष्ट म्हटलंय की 300 स्क्वेअर फूट मालमत्तांना आपण करात सूट देऊ, तेव्हा कुठे त्यांनी ते आमच्या 500 स्क्वेअर फुटाची मागणी होती, त्यांनी ते 300 स्क्वेअर फुटावर आम्ही सर्वानुमते ठराव मंजूर केला. आम्ही होतो तिथपर्यंत त्या ठरावाला कुठेही हात लावण्यात आला नाही. परंतु बॉडीची मुदत संपल्यानंतर आयुक्तांनी हा प्रस्ताव आता विखंडनासाठी बॉडीची मुदत संपल्यानंतर लागलीच राज्य शासनाकडे पाठवलेला आहे. आमची मंत्र्यांनाही आणि स्थानिक आमदार महोदयांनाही ही विनंती राहणार आहे या माध्यमातून की आपण दिलेला जाहीरनामा आहे, सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा जाहीरनामा आहे. लाडक्या बहिणीसारख्या आपण अनेक योजना राबवतोय, त्यामध्ये आमचे लाडके जळगावकर ही योजना या माध्यमातून आपल्याला राबवायला काय हरकत आहे? तर माझी विनंती आहे या सत्ताधाऱ्यांना की आपण या विषयाला मंजुरी देऊन आम्ही केलेला ठराव कायम ठेवण्यात यावा आणि प्रशासनाने पाठवलेला ठराव विखंडित करण्यात यावा, जेणेकरून सर्वसामान्य जळगावकरांना यामध्ये दिलासा मिळेल. आणि जे वचननामा, जो जाहीरनामा संपूर्ण बॉडीने केलेला ठराव होता, जे 75 नगरसेवक जनतेने जळगाव शहराच्या निवडून दिलेले होते, त्यांचाही सन्मान राखला जाईल आणि जळगाव शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल. कोण उघडू देत नाही टेंडर? आमदार महोदय उघडू देत नाही ना, दुसरं कोण आहे तिथं? आता हे बघा, इथं प्रशासकीय बाब जरी असली तरी वारंवार, काही करू शकते, तुम्ही सुद्धा काही करू शकता. हो मी सांगतो पुढे तुम्हाला, या संदर्भात वारंवार बांधकाम मंत्र्यांकडून PWD जे AC असतील त्यांना वारंवार या संदर्भातून दबाव असतो की आमदार महोदय सांगतील त्या पद्धतीने करा. मग कशासाठी करत नाही तुम्ही? ओपन करा ना, आमचं म्हणणं आहे ओपन करा. आणखी किती लोकांचा बळी घेणार आहे तुम्ही ते सांगा मला. तुमचं मन भरलं नाही का इतके लोक गेले तिथं? मी तर म्हणतो याच आमदार सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. माझी मागणी, कोणी दोषी नाही, आमदार दोषी आहे या सर्व घटनाक्रमासाठी. मागच्या त्यांनी माझ्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी मुलाची शपथ खाल्ली. जर एखादं भांडण होत असेल तर सनदशीर मार्ग असतात. जसं आपलं काही भांडण झालं आपण पोलीस स्टेशनला जातो, कोर्टात जातो. माझं एकच म्हणणं असेल की या सर्व घटनाक्रम घडत असताना तुम्ही तुमच्या परिवाराच्या शपथा खाऊ नका आणि ह्या भानगडीत पडू नका. आपल्याला सनदशीर मार्ग आहे. जर एक मला बोलू दे, लेट मी कंप्लीट, मग तुम्ही बोला. तुम्हाला विचारायचं मी त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथं देण्यासाठी बांधील आहे. जर त्यांनी अशा पद्धतीने त्यांची जर मागणी होती तर मी त्यांना आव्हान करतो, ते जर कमिशन घेत नसतील तर त्यांची नार्को टेस्ट करावी. हा झाला संवेदनशील मार्ग, सनदशीर मार्ग. या सनदशीर मार्गाने नार्को टेस्ट करावी. ते जर कमिशन घेत नसेल तर मी राजकारणातून संन्यास घेईन. हो विचारा मामा तुम्हाला. नार्कोटिक्सचा विषय वेगळा आहे, तो प्रत्येक जण तसंच सांगतात. पण तुम्ही म्हटलं की माझ्याकडे प्रूफ आहे, तर ठीक आहे, त्यांनी मुलाची शपथ खाली आणि कोणा स्वतःची कोणाची खाऊ, पण तुमच्यावर प्रूफ आहे, तुम्ही प्रूफ पत्रकारांना. आम्ही प्रत्येक गोष्टीची प्रूफ योग्य वेळेवर दाखवणारच आहे. ते तर मैदान आहे, येऊ द्या ना जवळ. योग्य वेळेवर योग्य करावं लागतं. आता मला हे कागद का आणावे लागले? कारण ते कदाचित विसरले असतील की आपण असा काही जाहीरनामा काढला असेल. ते नायक पिक्चर बनला, अमरीश पुरी सारखा विषय असतो. हा
देखा है काही, अरे ये तो मैंने डलवाया था. म्हणून हा जाहीरनामा घेऊन यावा लागला मला की बाबा तुमचाच जाहीरनामा आहे, तुम्हीच दिलेलं होतं. कोटीचे काम जे आहे ते 100 कोटीच्या निधीमधनं झालेले आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी असे हे झालेले असतील त्या ठिकाणी डिफेक्ट लायबिलिटी म्हणून 3 वर्षाचा कार्यकाळ आहे. त्यामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरांकडून आमचं हेच म्हणणं आहे, जर कुठे अशा काही घटना घडलेल्या असतील शहरामध्ये तर कमीत कमी आता बॉडी नाही आहे, म्हणजे आमचे अधिकार 17 सप्टेंबर 2023 संपुष्टात आले आहे. त्यानंतर राहिला विषय तर त्या संदर्भात प्रशासनाने त्यांच्याकडनं ह्या त्या कालावधी जो 3 वर्षाचा आहे त्यामध्ये हे कामं दुरुस्तीचे करून घेतली पाहिजे, जेणेकरून नागरिकांना यापासून त्रास होणार नाही. बहुती आहे ते जबाबदारी मक्तेदाराचीच आहे. ते BNCचा असो का जळगाव महानगरपालिकेचा असो किंवा जिल्हा परिषदचा असो, 3 वर्ष त्या रस्त्याचा मेंटेनन्स करणे ही जबाबदारी आता शासनानेच ठरवून दिलेल्या नियमानुसार मक्तेदाराची आहे. तसं काही होत नाही ना विरोधी पक्ष म्हणजे म्हणून तुम्ही जबाबदारी पार पाडली, पण शहरात तसं काही होत नाहीये. नाही जिथपर्यंत पाऊस बंद होणार नाही, डांबरी रस्त्यांचा विषय असा आहे, तिथपर्यंत तुम्ही त्या दुरुस्ती करू शकत नाही.